चैत्यभूमीवर अभिवादन सभेत भाषण नाकारल्याने दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज। ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाषण करण्यापासून रोखण्यात आल्याची सूत्रांची माहिती। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती। चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर लोटला जनसागर। घटनेचा अवमान करणाऱ्या काँग्रेसनं बाबासाहेबांना व्यवस्थेबाहेर ठेवलं, नरेंद्र मोदींचा आरोप। तर हे तेव्हा आणि आजही बाबासाहेबांचे शत्रू काँग्रेसच्या खरगेंचा पलटवार। ठाकरेंच्या सेनेला सत्तेत यायचंय, मात्र त्यांना कोणी घेत नाही। मंत्री चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट। तर सत्तेसाठी शहांचं पाय चाटण्याची गरज नाही, राऊतांचा पलटवार। वाल्मिकरांचा एन्काउंटर करण्याची सुपारी मिळाली होती। 5 ते 10 कोटींपासून 50 कोटींची ऑफर होती। बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा। घरात घुसून जीवे मारू, बॉम्बनं कार उडून देऊ, अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी। वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल। मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे। मुंबई मनपा आयुक्तांच्या बैठकीनंतर निर्णय, आजपासून पुन्हा टँकर सुरू करणार।